नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची अचानक गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली। बाधित नागरिकांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता पडू देऊ नये आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। प्रशासनाने आवश्यकतेनुसार आरोग्य विभागातील इतर यंत्रणांनाही सतर्क ठेवले असून बाधित नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे। सिलेंडरमधून क्लोरीन गॅसची गळती। मिळालेल्या माहितीनुसार 24 ऑगस्टच्या पहाटे गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या क्लोरीन गॅसच्या 2 सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून गॅसची गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तज्ज्ञ पथकांनी तातडीने तांत्रिक उपाययोजना सुरू केल्या। गळती होत असलेल्या सिलेंडरला पूर्णतः पाण्यामध्ये बुडवून ठेवण्यात आले, ज्यामुळे गॅस गळतीचा धोका नियंत्रणात आणण्यात आला। आरोग्य संचालनालय, औद्योगिक सुरक्षा विभाग आणि एनडीआरएफच्या पथकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे परिस्थिती हाताळली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या गॅस गळतीच्या घटनेमुळे एकूण 56 व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यापैकी 11 नागरिकांवर उपचार करून त्यांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे, तर सद्यस्थितीत 45 व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 8 व्यक्तींना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयूमध्ये उपचार दिले जात आहेत। रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून प्रत्येक बाधित व्यक्तीला आवश्यक ते उपचार मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी। घटनेनंतर केवळ रुग्णालयातील उपचारांवर भर न देता आरोग्य विभागाच्या पथकांनी परिसरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे। नागरिकांची आरोग्यविषयक माहिती घेऊन आवश्यक निरीक्षणे नोंदविली जात असून कुणालाही त्रास जाणवत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूणच गोधनी येथील क्लोरीन गॅस गळतीच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने केलेल्या समन्वित कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे। बाधित नागरिकांवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे। त्याच्यानंतर तुम्हाला कधी माहिती मिळाली आणि तुम्ही काय दिली ते? माझं नाव रोहित अनिल भोयर आहे। मी फायरमॅन आहे आणि मला ही घटना रात्री 12:30 वाजता मिळाली माझ्या सरातर्फे। मी मग 12:30 वाजता मिळाली, मी 12:30 वाजता मिळाली मला। मी एकच्या आधी पोचलो इथे। आधी पोचल्यानंतर मी सिच्युएशन पाहिली कशी आहे। मी त्याच्यानंतर BS8 वेअर केला। BS8 वेअर केल्यानंतर जे अंदर गॅस लिकेज होती त्याला कंट्रोलमध्ये आणण्याची कोशिश केली। इथले काही घरं वगैरे रिकामे केले? घरं पूर्ण रिकामे केले सर। त्याच्यामध्ये ते पूर्ण इकडे तिकडे जे गॅस लिकेज झाली आहे, गॅस लिकेज झाली होती जे पूर्ण इकडे तिकडे, त्याच्यामुळे श्वास घ्यायला खूप तकलीफ होत होती सर्वांना। त्याच्यानंतर आपण म्हणजे जे हॉस्पिटल आहे जवळचे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट केलं आहे। 20 मीटरच्या दूर त्यांना शिफ्ट केलं आहे। साधारण किती लोक असतील जे यात? 40, यामध्ये 40 लोक म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये आहे। 5 लोक व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याच्यानंतर बाकी म्हणजे 4-5 जणांना डिस्चार्ज दिला। कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।